मालेगाव दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 1 येथे मागील काही काळापासून पूर्तता काम पूर्णत्व प्रक्रियेशी संबंधित अडचणींमुळे अनेक खरेदी विक्री व्यवहार रखडले होते। या समस्येमुळे ग्राहकांसोबतच बांधकाम व्यावसायिक, बँक कर्मचारी आणि वित्त, फायनान्स क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। यासंदर्भात 6 ऑगस्ट रोजी नोंदणी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून दिले होते। या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन चे उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष निखिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून सातत्याने पाठपुरावा केला। या आंदोलनात प्रदीप शेवाळे, संदीप पाटील, शिवा पाटील, नितीन रकटे, भूषण पगार, राहुल खैरनार, महेश रावते, अमोल शेलार यांच्यासह इतर बँक व वित्त क्षेत्रातील कर्मचारी सहभागी झाले होते। प्रशासनाकडून सकारात्मक पाऊल, आंदोलनाची आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत मालेगाव दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 1 च्या अधिकाऱ्यांनी संबंधितांशी चर्चा केली। खरेदी विक्री व्यवहार सुरळीत करण्यासाठी आवश्यक बाबी व कागदपत्रांच्या प्रक्रियेत काही नवीन सुधारणा करून कायदेशीर पद्धतीने व्यवहार सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली। प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करण्याचे संकेत दिल्याने रखडलेल्या व्यवहारांचा मार्ग मोकळा झाला आहे। घर, जमीन आणि इतर मालमत्तांच्या खरेदी विक्रीसाठी बँका व वित्त संस्थांकडून कर्ज प्रक्रिया केली जाते। मात्र नोंदणी प्रक्रिया ठप्प असल्याने कर्ज मंजुरी व वितरणावर परिणाम झाला होता। निखिल पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागला असून मालेगाव शहर व परिसरातील नागरिकांना, बांधकाम व्यावसायिकांना आणि बँक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। सुधारित प्रक्रियेनुसार लवकरच रखडलेली कामे पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। निखिल पाटील, मागील 6 ऑगस्टला आम्ही इथे रजिस्टर ऑफिसला आलो होतो। आमचा विषय असा होता की रजिस्टर खरेदी करण्यासाठी कंप्लीशन सर्टिफिकेट अनिवार्य होतं। त्या संदर्भामध्ये आम्ही रजिस्टर ऑफिसच्या अधिकाऱ्यांशी बोललो। त्यांनी आम्हाला 8 दिवसाचा टाइम या ठिकाणी घेतलेला होता। त्या विषयावरती आम्ही बावनकुळे साहेबांशी संपर्क देखील साधला होता। त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संपर्क करण्यात आला की याच्यामध्ये आम्ही काही नियमावली चेंज करून आणि काहीतरी डॉक्युमेंट अटॅच करून आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू। मग त्या संदर्भात आम्ही जिथे आलो आहे तर पूर्ण मालेगावचे जे पण बिल्डर आहेत त्यांच्यासाठी एक खास करून आहे की बाबा कंप्लीशन असणं अनिवार्यता आहे, परंतु त्याच्यासाठी एक डॉक्युमेंट त्यांनी दिलेला आहे। त्या डॉक्युमेंटला आणि प्लॅनला अटॅच करून आपण नगरपालिकेमध्ये कंप्लीशनचं ऍप्लिकेशन आपण द्यायचं आणि त्याबरोबर आपल्याला एक ओसी भेटेल आणि त्या ओसीच्या बेसवर आपण इथे एक पॅराग्राफ अटॅच करून आपण खरेदी करू शकतो असं शासनाच्या माध्यमातून आता हे आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी एक आनंदाची बातमी आहे आणि शासनाने आपला आवाज आम्ही तो उठवला त्याच्यावरती कुठेतरी ऍक्शन घेऊन आम्हाला एक सकारात्मक निर्णय घेतलेला आहे। शासन संदर्भात आम्ही नगरपालिकेमध्ये देखील बैठक घेणार आहोत, आयुक्तांशी बोलणार आहोत, कारण पुढची जी वाटचाल आहे ती नगरपालिकेच्या थांबतो इथे।